मित्रांनो, महाराष्ट्र लाडका आपल्या सर्वांचा लाडका दशमेंद्र केसरी बाकासूर गेले काही दिवस थोडंसं दाट पळतोय, म्हणजेच एका दिवसाचा गॅपने पळतोय. आणि कालच बाकासूर पळाला आहे. आणि आता सर्वच बाकासूर प्रेमींना आतुरता आहे की बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, उद्या असंच अजून एक मैदान पार पडतंय, काळूबाई केसरी भव्यदिव्य ओपनचं मैदान असणार आहे. आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे 1,00,000. आणि याच मैदानात आपला सर्वांचा लाडका दशमेंद्र केसरी बाकासूर 100% पाहताना दिसणार आहे. पण मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बाकासूर प्रेमींची एक मागणी होती की बाकासूरला दाट पळवू नका. कारण आपण जर पाहिलं तर बाकासूर जास्त करून नवीन चेहऱ्यासोबत पळतोय, नवीन चेहरे उजेडात आणण्याचा प्रयत्न करतोय. पण जे नवीन चेहरे आहेत ते त्यातील बऱ्यापैकी जे चांगले पानं आहेत ते बाकासूरला साथ देत आहेत. पण काही नंदी बाकासूरला साथ देत नाहीत. त्यामुळे बाकासूर एकटाच ओढतो. त्यामुळे असं सुद्धा सांगितलं जाते की एकट्याने पळून उपयोग नाही, त्याला साथ देणारा चांगला नंदी पाहिजे. म्हणजे जर चिमण्या असेल, चिक्या असेल, लखन असेल, बर्मा असेल, असे टॉपचे नंदी पाहिजेत. असं नाही मित्रांनो, बघूया उद्या नक्की कोणता नंदी असेल. तुम्हाला काय वाटते नक्की पायरा कोण असेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल नाना बोतकर यांचा घासाचा नवीन खरेदी ते जे आपल्या पाहताना पाहायला मिळणार का. तर मित्रांनो,